जमे अरे कधी येणार आहे शीतल? भैया शीतल भाभी आणि यास्मिन कॉलेजवरनं निघाल्यात आते चोंगी. असं येऊ दे लवकर. किती भैया कुठं गावात निघालात का? मी येऊ का? नाही, थांबलोय असंच. मी हा इथंच. जाणार असाल तर सांगा. सांगतो की किती वेळ उभा राहायचं असं? घालू बुक्कीतला बुक्कीतला कशी ते विचार नको. घालू का? नको भैया नाही घालतो की. नको. इकडे अरे मारत नाही तू. जुनून आहे म्हणून. जुनून जुनून कळत नाही का तुला? इंग्लिश कळत नाही? अहो तुमच्या एवढं इंग्लिश येत नाही हो मला. दे अरे जुनून म्हणजे काय असतं ना, ते असं असतं जुनून. असं ते मनापासून येतं बघ, ते असं हार्ट पासून, त्याला जुनून म्हणतात. भैया जुनून नाही, जेन्युइन म्हणजे प्रामाणिक किंवा मनाने सच्चा. हा तसं आहे म्हणून. भैया शहाणा पण नको म्हणून. तुम्हाला यास्मिन आणि शीतल यांची इष्टी चुकली म्हणून त्या फाट्यावर येणार आहेत, म्हणून इथं गाडी काढून आले. अजून आले नाहीत त्या. आता इथं काय वडाप सारख्या शिटा गोळा करत जाऊ का चांदवडीला? हे भोईन चांदवडे, भोईन चांदवडे, भोईन चांदवडे, चला 10 रुपये शीट दा. काय लगत देंगाणे? तुला आपला ड्रॉबॅक माहिती आहे ना? माजी पंचायत समिती सभापती युवराज देशमुख यांचा वारसदार आहे. कोण आहे? वारसदार. हा भैया ड्रॉबॅक नाही, बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वभूमी. हे सगळं असताना तुम्हाला इथं ताटकळत उभं ठेवलंयस वय? वरनं बापानं बघितलं तर बाप काय म्हण? पुढच्या 2 मिनिटात जर का शीतली इथं नाही आली, बुक्कीतच लात घालीन. चलेगा भैया. बुक्कीत लात घालो नाही तर लात मी बुक्की घालो, लेकिन शीतल भाभी आएंगीच म्हणजे आएंगीच. देर युअर. आणि जर का शीतली 2 मिनिटात नाही आली तर पुन्हा सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. जा फोन लाव, कधी येणार आहे बघ. अयो राहुल्या, हे पेड कसलं रे? कुठलं पेड? हे काय हातात आहेत ते? कुणाच्या हातात? ते काय कुणाच्या? कायला का राहुल्या, एवढं पेड दिसणार तुला तुला? कुठं आहेत पेड? हाय का आता? पास झाली ना म्हणून घेतल्यात. कळलं का यास्मिन? राहुल्या, हा, पण तुला ए तिकीट लागली. मला कुठे तिकीटी लागली? मला कधी तिकीटी लागली? लागली ना, लागली. हा 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 हा, होय लागली. पुढच्या वर्गात गेली ना म्हणजे पास झाली. पास झालं. तुझं मिलिटरीत सिलेक्शन होईना वाटतं यास्मिन. हे तू का भरतीवर जाऊ नको? तू पण माझ्या रिझल्ट वर जाऊ नका. माहिती लय पास होणार आहे. जा अभ्यास करायचा. हो, तू पण लई भरती होणारच ना. दुकान आहे ना, जा बघ जा मग. ए ग बस, लई होते आजा. ए यार गप्पा की का डोक्याला शॉट देत आहे? ए आली का रे चांदवडी? आईला माझा मोबाईल माझाच मार. हा तुझं मारू का? हे बघ भैया यायची गाडी आहे. आली आली. अरे जमाया गेली ना गाडी. थांबली नाही फाट्यावर. गेली शीतल आता. अहो भैया आता मी काय करू? भैया मेरे को लगा इधर ही रुकेंगी. You lost my contact. You lost my meeting. You येडपट. हो साईडला सर. ए बस गाडी चल. भैया गावातच चाललात ना? हा बसा. हे चला रे, गाडी निघाली. बरं बसा, चल लवकर. ए खाली उतर. उतर खाली. झालं का ग वाढून सगळं? हो झालं. अहो या सगळी ताटं वाढल्यात. नापये ये. अरे वा 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 वा. हा आज बेद बाकी एकदम झकास आहे. मग असणारच किंवा भाऊजी. पुरीनं नाव काढलंय आपल्या, पास झाले ती.
वा 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 शितले, आज काय तुला पाहिजे ती सांग. विचार करून सांगते. हा सांग सांग, नीट विचार करून सांग, पण काहीतरी मोठं सांग बर का. चांगला काप याला. ह्याला पण सोडू नको, ह्याला पण काप की. नाहीच सोडणार. जितू काका, मला काय पाहिजे ना त्याची लिस्टच बनवते थांब आता. बनव बनव, चांगली मोठी लिस्ट बनव बघ. ही नुसती पास झाली तर पूर्णाचे जेवण, ही 12वी झाली तेव्हा माऊलीच्या पादुकांची चेन घेतली हिला. बर मग मग मला 12वीला 80% वर मार्क पडताल तेव्हा मला काय देणार? फक्त 80 होय? हा तुला 90 पेक्षा जास्त पडायला पाहिजेत. सांगतोय 80 तर काय तुला पडतातच की. काका जा नानांना बोलवून आण. नाही बस बस, आले ना. रामकृष्ण हरी. पुंडलिकावर देव हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. घ्या. तूप घालू का ना? काय आज पुरणपोळी? आज सणवार पण नाही काय? नाना अवसरच आहे आज. होय अहो नाना, आपली शीतल पास झाली एफ वायला. बरं झालं लवकरात लवकर पास झाली, नाहीतर मला वाटलं 12वी 3 वर्ष काढली, तशी आता किती वर्ष काढते काय माहिती. आणि आता बघा 2 वर्षात कशी ग्रॅज्युएट होते का नाही ती. लवकर होऊन दे म्हणजे लग्नाचं बघाय बरं. काय लगेच लग्नाचं? बरोबर आहे, एवढी काही घाई नाही आपल्याला. किती टक्क्यांनी पास झाली विचारा की. किती टक्के पडले? नाना पास तर झाले ना ते. 2 विषय राहिलेत. खरं आहे का? ती पास झाली म्हणून तुम्ही आनंद साजरा करताय, पण एकानं पण हिची मार्क लिस्ट काय बघितलेली नसणार. नुसत्या पास होण्याला काय किंमत नाही, त्यातनं ही 2 विषयात नापास झाली. ए तिकेटी लागली म्हणजे वरच्या वर्गात ढकलली. बरोबर ना? पण नाना पास तर झाले की, म्हणजे पुढच्या वर्गात गेलीस ना. ते आहेच की, पण काही गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे माझं. काय जेवा. शिकले शितले शितले ग, अगं जेवणात राग काढू नये पोरी. अगं काय करायचं बाई. रामकृष्ण हरी.